हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. बघता बघता मार्च महिना आलेला आहे आणि आता मार्च महिन्यामध्ये होळीपासून एकामागे एक आपले भरपूर सारे सण सुरू होतात आणि सण म्हटलं की गोडाचा पदार्थ हा आलाच. तर मी आज जे डेझर्ट दाखवणार आहे ते आहे अरेबिक डेझर्ट, जे की मराठी कुकिंग चॅनल वरती तरी तुम्हाला हे कुठेही पाहायला मिळणार नाही. आपलं पहिलंच चॅनल आहे ज्याच्यावरती आपण ही रेसिपी टाकत आहोत. आपल्या बोली भाषेमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी मी कशी केली ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपले पारंपरिक पदार्थ तर आपण नेहमी करतोच आणि ते करणारच आहोत, परंतु नवीन ट्राय करायला हरकत नाहीये, कारण की रेसिपी जर तुम्ही खाल्ली नाही करून तर तुम्ही ह्या डेझर्टच्या इतके प्रेमात पडताल, कारण की अतिशय टेस्टी आणि अतिशय वेगळी आणि एकदम शाही याची टेस्ट लागणार आहे. एकदम रिच असं हे डेझर्ट होणार आहे. तर मी सुरुवात करते रेसिपीला. तर इथे मी एक केकचा टीन घेतलेला आहे. तुम्ही अशाच पद्धतीचं कुठलंही जर्मनचं छोटंसं भांड घेऊ शकता. पातेलं वगैरे घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये मी बटर टाकले. डायरेक्ट मेल्टेड बटर टाकायचं, परंतु मला फ्रीज मधून अगोदर काढायचं लक्षात नाही आलं, त्यामुळे मी हे भांडच गरम करून घेतलं आहे आणि बटर मेल्ट करून घेतलेलं आहे. साधारण एक लेअर खाली बटरची राहील इतपत आपल्याला बटर घ्यायचं आहे. टोटल रेसिपीमध्ये किती बटर लागलं हे पण मी पुढे सविस्तर सांगेलच. आता मी येथे घेतलेले आहेत शेवया. सध्या आता रमजान पण येते या महिन्याच्या अखेरीस, तर भरपूर साऱ्या शेवया आपल्याला बाजारामध्ये मिळतात किंवा हे पॅकेट जे असतात ते 20 रुपयाची MRP आहे, मला 15 रुपयाला मिळालेलं आहे. हेही अगदी सहज कुठल्याही किराणा दुकानामध्ये आपल्याला मिळतं. आता ह्या शेवया मी पातळ पातळ लेअर करून अशा प्रकारे गोल अशा पसरवून टाकलेल्या आहेत. याच्याऐवजी तुम्ही चुरा करून घेऊ शकता शेवयांचा आणि मग सुद्धा खाली लेअर टाकू शकता. सहज आपण जशा पद्धतीने शेव वगैरे अंथरवतो त्या पद्धतीने याचा चुरा करून घ्यायचा आणि तो अंतरायचा. दोन्ही पद्धती केल्या तरी काही हरकत नाही. जर तुम्ही चुरा केला तर लास्टला कटिंगच्या वेळेला तुम्हाला ते सोपं पडेल, त्यामुळे शक्यतो तुम्ही चुरा करून घेतला तरीही चालेल. आता एक लेअर मी खाली शेवयांची टाकलेली आहे, त्याच्या खाली आपण बटरची एक लेअर टाकलेली आहे. आता हे व्यवस्थित असं हाताने दाबून दाबून घ्यायचं. पुन्हा आता मी थोडंसं बटर घेतलं आहे, मेल्ट करायला ठेवते. बटर मेल्ट झाल्याच्या नंतर शेवयांच्या या लेअर वरती आपल्याला पुन्हा एकदा बटरची एक लेअर टाकायची आहे. तर मेल्टेड बटर मी पुन्हा त्याच्यावरतून टाकतेय सगळीकडनं व्यवस्थित आणि परत एकदा आपल्याला हे हाताने दाबून घ्यायचं आहे. ह्या अरेबिक रेसिपीचं नाव आहे डेझर्टचं कुनाफा. तर प्रॉपर कुनाफा मोस्टली अरेबिक कंट्रीज मध्येच बनतो. त्याचा एक प्रॉपर असा डो असतो, म्हणजे आपली सुतरफेनी वगैरे ज्या पद्धतीची असते त्या पद्धतीचा एक डो असतो, किंवा सुट्ट्या सुट्ट्या सुद्धा कुनाफाच्या शेवया आपल्याला मिळतात. परंतु आपल्याकडे ते मी तरी मार्केटला पाहिलं आणि ऑनलाईन पण पाहिलं, पण मला काही तो मिळाला नाही प्रॉपर डो असा. त्याची घरी बनवण्याची रेसिपी पण आहे, कधीतरी आपण आपल्या चॅनलवरती ती सुद्धा पाहू. परंतु हीच रेसिपी शेवयांनी सुद्धा व्यवस्थित अगदी छान होते आणि खूप टेस्टी लागते. त्यामुळे बिनधास्त तो डो जरी नाही मिळाला, आपण शेवयाच्या मदतीने ही रेसिपी करू शकतो. आता मी बटर टाकून व्यवस्थित याला असं स्पॅच्युलाच्या मदतीने दाबून घेतलेलं आहे. इथे मी क्रीम चीज घेतलेला आहे. कुठल्याही कंपनीचं क्रीम चीज घ्यायचं. सगळ्यात छोटा पॅक आहे हा, त्यातला मी एक घेऊन आली आहे. पूर्ण चीज आपल्याला हे लागणार नाहीये. साधारण आपल्याला यातलं अर्ध्यापेक्षा पण कमी चीज लागणार आहे, पण सगळ्यात छोटी क्वांटिटी ही होती आणि पुढे पण ती कामी येते, त्यामुळे मी हा कंटेनर घेऊन आलेली आहे. आता थोडं थोडं करत आपल्याला चमच्याच्या मदतीने सगळीकडे हे थोडं थोडंसं टाकून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला चीज क्रीमची सुद्धा एक लेअर याच्यावरती टाकायची आहे. सोपी रेसिपी आहे आणि एकदम वेगळी आहे. तुम्हाला सांगते, तुम्ही सगळे आवडीने खाताल, घरातले छोटे मोठे सगळेजण आवडीने खाताल. इतकी टेस्टी आणि रिच ही लागते. आता हे सगळं व्यवस्थित टाकून घेतल्याच्या नंतर आपण स्पॅच्युलाच्या मदतीने याला स्प्रेड करणार आहोत. आता बघा, इथे मी फक्त चीज क्रीम वापरलेला आहे. याच्याऐवजी आपण बरेचसे ऑप्शन आपल्याला मध्ये जी लेअर आपण टाकतो त्याचे असतात, जसं की आपण चीज क्रीम विथ त्याच्यावरती व्हिप क्रीमची पण एक लेअर टाकू शकतो. प्लस खवा असतो आपला, तो पण चीज क्रीम मध्ये मिक्स करून टाकू शकतो, किंवा फक्त चीज टाकून मोझरेला चीज वगैरे टाकून हे आपण करू शकतो. मिल्क पावडर आणि खवा मिक्स करून सुद्धा टाकू शकतो. थोडक्यात मधली लेअर आपल्याला जे आवडेल ना आपण टाकू शकतो. पण प्रॉपर कुनाफामध्ये चीज क्रीम आणि भरपूर सारं मोझरेला चीज असतं, त्यामुळे मी इथे फक्त चीज क्रीम वापरलेली आहे. मोझरेला चीज नाही वापरलेला आहे, त्याच्याऐवजी मी चीज स्लाइस होती माझ्याकडे, ती मी तोडून तोडून पसरवून टाकलेली आहे. आता हे स्लाइसेस आपल्याला वरतून परत एकदा शेवयाचा कोट टाकायचा आहे. त्याला हे स्लाइसेस चिटकू नये म्हणून याच्यावरती मी परत 2 चमचे चीज क्रीम टाकलेला आहे. अगदी थोडंसं टाकलेलं आहे. चमच्याच्या मदतीने जिथे जिथे फक्त चीजचे तुकडे आहेत त्या चीजच्या तुकड्यांवरती मी हे चीज क्रीम लावून घेतलेलं आहे, जेणेकरून शेवयांना ते चिटकून वरती येणार नाही. आता हे व्यवस्थित लावून घेतल्याच्या नंतर पातळ अशी लेअर झालेली आहे.
सेकंड लेअर चीज क्रीमची खूप दाट नाही टाकली आपण. आता हे व्यवस्थित स्प्रेड झाल्याच्या नंतर याच्यावरती आपण पहिल्यांदा टाकल्या त्याच पद्धतीने सेम शेवया टाकून घ्यायच्या आहेत. छान असा पातळ आणि एकसारखा आपल्याला लेअर करायचा आहे शेवयांचा. तोडून पण तुम्ही टाकली तरीही चालेल. कापताना जरा मला ह्या हार्ड गेल्या, त्यामुळे मी म्हणेल की तुम्ही शक्यतो याचा चुरा करूनच टाका. दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. आतापर्यंतची रेसिपी आणि रेसिपी सांगण्याची पद्धत वगैरे तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असाल चॅनलला तर आवर्जून सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे आपलं तर प्लीज सपोर्ट करा. आता मी दुसरी लेअर पण टाकून घेतलेली आहे आणि त्याला हाताने प्रेस करून घेतलीये व्यवस्थित. पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरती सेम बटरची लेअर टाकायची आहे. त्यासाठी मी बटर मेल्ट केलेला आहे. एकच प्रोसेस आहे, आपण रिपीट ती केलेली आहे. आता डो आपला रेडी झालेला आहे, व्यवस्थित सेट झालेला आहे. आता आपण त्याला बेक करायला ठेवू. हे असंच असं आपण ओव्हन मध्ये पण बेक करू शकतो, परंतु इथे मी डायरेक्ट गॅसवरती करते, ओव्हन मध्ये नाही करत आहे. त्याच्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे. डायरेक्ट गॅसवरती आपल्याला हे भांड नाही ठेवायचं आहे. खाली दुसरा पॅन किंवा तवा आपण ठेवू शकतो, कढई ठेवू शकतो आणि प्रॉपर जसं आपण केक वगैरे बेक करतो त्या पद्धतीने याला कव्हर करून टाकायचं आहे लीडनी. आता लीड ठेवून बेक करण्याचं कारण एक, आपण त्याच्यामध्ये चीज क्रीम टाकलेली आहे आणि चीज पण टाकलेलं आहे. पण झाकण ठेवून जेव्हा बेक करतो त्यावेळेस ते खूप मस्त असं मेल्ट होतं आणि क्रीमी टेक्स्चर तयार होतं मध्ये. आता एक पॅकेट मधल्या माझ्या एवढ्या शेवया बाकी राहिलेल्या आहेत, म्हणजे पूर्ण एक पॅकेट पण मी वापरलेलं नाहीये. पण ह्याची लेअर पातळच असते, त्यामुळे जास्त खूप जाड अशी लेअर याची आपल्याला करायची नाहीये. आता अर्धा कप साखर आणि अर्धा कप पाणी टाकलेलं आहे मी. त्याची आपल्याला गुलाबजामुनला जशी आपण तो पाक करतो त्या पद्धतीने पाक करून घ्यायचा आहे. पाक जास्त घट्ट किंवा एकतारी वगैरे करायची आवश्यकता नाहीये. अगदी हलका चिकट हाताला लागेल किंवा थोडंसं घट्टपणा येईल त्या साखरेच्या पाण्याला इतपत घट्ट करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकलं होतं, कारण की पाक जरा वरती घाण तरंगून येते, ती मी काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर पाक आपला आपण गाळून घ्यायचा आहे व्यवस्थित. साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये माझा पाक रेडी झालेला आहे. हाताने मी टेस्ट करून पाहिलेला आहे, थोडासा चिकट वाटला आणि दाटसर हे झालेला आहे. या स्टेजलाच मी लगेच ते बंद करून टाकलंय गॅस. एक तारी वगैरे मी येथे काही चेक केलेलं नाहीये. गॅस बंद केल्याच्या नंतर त्यामध्ये 2 ते 3 थेंब लिंबाचा रस मी पिळलेला आहे. लिंबाच्या रसाने पाकाची पुन्हा साखर होत नाही किंवा खूप असा चिकट पाक होत नाही. त्याच्यामुळे अगदी 2 ते 3 थेंब येथे लिंबाचा रस टाकायचा आहे. याच्याने पाकाला टेस्टही छान येते. आता याला व्यवस्थित गाळून घेते आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. वेळ असेल तर बाहेरच आपण गार करून घ्यायचं. मी थोडंसं फ्रीज मध्ये ठेवतेय. त्याच्यावरती थोडंसं केशर होतं माझ्याकडे, ते मी टाकलेलं आहे. आता इकडे आपल्या एक साइड याची कुक झालेली आहे. साइड्स याच्या ढिल्ल्या करायच्या आहेत. एक साइड कुक करायला मी साधारण 5 ते 6 मिनिट याला ठेवलं होतं. याला साइडनी थोडासा ब्राऊन कलर आला की आपण समजून घ्यायचं की ही एक साइड कुक झालेली आहे. चाकूच्या मदतीने याच्या साइड्स ढिल्ल्या करून घ्यायच्या, जसं आपण केकला वगैरे करतो त्या पद्धतीने. आणि एक छोटा पॅन मी घेतलेला आहे, त्यामध्ये उरलेलं सगळं बटर मी टाकलेलं आहे. टोटल इथे मला 150 ग्रॅम बटर लागलेलं आहे. 150 ग्रॅम बटरचं आपलं जे छोटं पॅकेट मिळतं ते मी पूर्ण वापरलेलं आहे इथे. तर मी बेसला लावून घेतल्याच्या नंतर उरलेलं बटर पुन्हा आपल्या या शेवयांवरती टाकून घेते आहे, कारण की आता हा पॅन मला या भांड्यावरती उपडा करायचा आहे दुसरी बाजू शेकण्यासाठी. सावकाश आणि काळजीपूर्वक मी ते टर्न केलेलं आहे आणि भांड गरम असल्यामुळे आता याला आपल्याला सावकाश याच्यापासून सोडवायचं आहे. भांड्यापासून भरपूर गरम असतं, त्यामुळे कापडाच्या साहाय्याने याला टॅप करायचं आणि हलक्या हाताने उचलून घ्यायचं. खाली आपण भरपूर बटर लावलेलं असल्यामुळे अगदी सहज हे निघतं, पण थोडंसं काढेपर्यंत आपल्याला काळजीपूर्वकच करावं लागतं. आता दुसरी बाजू हा पॅन मी पुन्हा मंद गॅसवरती, ज्याची फ्लेम अगदी कमी आहे अशा याच्यावरती मी ठेवून 5 मिनिटं परत एकदा कुक करून घेते. तोपर्यंत मी थोडेसे पिस्ते घेतलेले आहेत. मिक्सरमध्ये खूपच बारीक पूड होईल, त्यामुळे चॉपरमध्ये केलेलंच चांगलं. थोडेसे जाडसर असे दाणे दाणे आपल्याला करायचे आहेत पिस्त्याचे. पिस्त्याच्या ऐवजी कुठलेही ड्रायफ्रूट घेतले तरीही चालतील. काजू बदाम वगैरे पण आपण वापरू शकतो. पण रेस्टॉरंटमध्ये ज्यावेळेस आपण कुनाफा मागवतो त्याच्यावरती आपल्याला पिस्त्याचंच डेकोरेशन मिळतं. आता दुसरी बाजू ही मस्त अगदी ब्राऊन कलरची झालेली आहे, गोल्डन ब्राऊन. ती सहज आपल्या हातावरती आपण पॅन पलटी करून पण काढून घेऊ शकतो आणि छान असा परफेक्ट कुनाफा आपला रेडी झालेला आहे, सोप्या पद्धतीने आणि सोप्या साहित्यामध्ये. आता रेस्टॉरंटमध्ये याला सर्व करायची एक विशिष्ट पद्धत असते, तर मी याच्यावरती आता पाक टाकतीये आपला उरलेला आणि थोडंसं पिस्त्याचं डेकोरेशन टाकतीये. सोबत असं एका सेपरेट भांड्यामध्ये आपल्याला पाक पण मिळतो आणि आपल्याला हवं असेल तर आपण तो वरतून ऍड करून कुनाफा खाऊ शकतो. वरतून क्रिस्पी, आतून क्रीमी टेक्स्चर आणि रिच असं बटर आणि चीजचा फ्लेवर असतो आणि वरतून अशी वेगळी चाशणी दिली जाते,
ती आपण टाकून ते खाल्ल्याच्या नंतर अगदी वेगळं असं कॉम्बिनेशन आणि मस्त असं कॉम्बिनेशन या डेझर्टचं तयार होतं. छान आहे, वेगळं आहे काहीतरी. तर सणावाराच्या दिवसात एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.